by which we can ensure, you know, this is the way by which we can ensure the right understanding and right feeling within individual person, and through that one can go with this happiness. तर आणि हे असं होतेच आहे. तर आता आपल्याला डिसाईड करायचं आहे की या पहिल्या साईडनी जायचं आहे की ह्या दुसऱ्या साईडने. तर इन द इन्व्हायरमेंट ऑफ डॉमिनेशन जायचं आहे की इन द इन्व्हायरमेंट ऑफ रिलेशन्स जायचं आहे. रिलेशन्स आणि रिलेशन तो है ही, इट इज देअर. सो and this is the way by which then we can go, and that is what the education sounds are. Through that one will ensure the happiness and the prosperity. Happiness individually, प्रत्येकामध्ये सुख आणि समाधान आपण इन्श्युअर करू शकतो, अँड थ्रू दॅट वन मग असे इंडिव्हिज्युअल्स परिवारामध्ये सुखी आणि समृद्ध असे परिवार पुढे समाजामध्ये आपण देऊ शकतो. मग हे ट्रान्सफॉर्मेशन कसं नाव असं आपल्याला आढळते, असंच आहे असं म्हणू शकत नाही, असं आपल्याला आढळते. द ह्युमन बिईंग आर विथ दिस ॲनिमल कॉन्शियसनेस, दोज हु आर ओनली वर्किंग फॉर द फिजिकल फॅसिलिटी, जे फक्त सुविधा संग्रहासाठी काम करतात आहे, असे लोक आपल्याला आढळतात आहे. टू हुम नाव वी आर कॉलिंग देम ॲज अ ॲनिमल कॉन्शियसनेस. कारण जनावर फक्त फिजिकल फॅसिलिटीसाठीच काम करतात आहे. त्यांचं फक्त काम काय आहे, खायचं प्यायचं झोपायचं आणि वंशासाठी काम करायचं. ते वंशानुषंगीयता आहे, वंश वाढवायचा, 1 2 4 असं. पण आपण तसे नाही आहे, आपण संस्कारानुषंगीयता आहे. आपलं इनहेरिटन्स काय आहे, एज्युकेशन संस्कार. आपल्याला ट्रान्सफॉर्म व्हायचं आहे. सो वी हॅव टू टच द रियालिटी, अँड दॅट इज व्हॉट द ह्युमन कॉन्शियसनेस. वी नीड टू गो विथ दिस राईट अंडरस्टँडिंग, अँड थ्रू दॅट वन then we can achieve the human goal, so that we can be there in a society. So this is what the transformation, and through this human education the next generation is getting improved with this understanding and the feeling. Hence through this human education we are getting the personal transformation, and through this personal transformation itself is the societal transformation. जसं जसं प्रत्येक इंडिव्हिज्युअल ट्रान्सफॉर्म होईल, तो इंडिव्हिज्युअल विल बी द पार्ट ऑफ फॅमिली, अँड असे परिवार दॅट दिस इज द पार्ट ऑफ सोसायटी. मग सोसायटीसाठी काम करायचं आहे म्हणजे काय, आपण म्हणतो ना की समाजासाठी काम करायचं म्हणजे काय, आता स्वतःसाठी पहिले काम करायचं. तर मोर अँड मोर वी आर विदिन, मोर अँड मोर वी आर देअर इन द सोसायटी. मी जेवढा स्वतःमध्ये आहे ना, तेवढा मी समाजामध्ये आहे. मग आता माझा समाजामध्ये उधम आहे म्हणजे मी स्वतःमध्ये, मग आता मला ते व्हेरीफाय करावं लागेल की स्वतःमध्ये पण मी तसाच आहे. जर मग आता इथे आय विल गो विथ दिस व्हेरिफिकेशन की नाव आय नीड टू बी देअर. दिस इज व्हॉट द एज्युकेशन संस्कार ना. So this is what the education sanskar, where we should able to focus on the reality, and based on that one then we should able to live accordingly. That is what the sanskar. आता पण आपण संस्कार तेच आहेत. जेवढे जेवढे संस्कार माझे रियालिटीशी कनेक्टेड है ना, दे आर रिलेटेड विथ दिस रियालिटी, दीज आर द सुसंस्कार. आणि जेवढे जेवढे अझम्पशन प्रिझम्पशन दीज आर अगेन्स्ट द रियालिटी, दॅट आर द कुसंस्कार. आणि संस्काराला काय म्हटलं, जिसको मैंने सही माना है. मी सही अगर सही को माना है वो एक पार्ट, सही अगर गलती को माना है तो वो एक अलग पार्ट. इसलिए हम कहते हैं ना, हर आदमी गलती को सही मानकर करता है. हर आदमी गलती को सही मानकर करता है. जी क्षण उसको पता चलेगा म्हटला ते जगू शकतात, आणि बेस ऑन दॅट वन त्यांचं लिव्हिंग दिसेल आणि ते तसं जगतील. म्हणून मग त्याला एखाद्याला दंड द्यायचा आहे म्हणजे काय, त्याला प्रपोजल द्यायचं आहे की दिस इज व्हॉट द रियालिटी. आणि तेच आपण कालपासून मुलांसाठी म्हणतोय. मुलांना दंड द्यायचा आहे म्हणजे काय, त्यांना 7 दिवसाचा आपण हे वर्कशॉपसाठी बसूया. सुधार ही दंड आहे. म्हणून तो आपण प्रस्ताव दिला होता की भाई
आपने ऐसा किया ना, ठीक है आप वैसे नहीं है लेकिन हो गया है, तर ये एक प्रपोजल आहे, आपण देखीये. तर असं आम्ही पाहिलं आहे की ते त्यातनं बाहेर येऊ शकतात. तर त्या एका वाक्यानुसार म्हणजे सुधार ही दंड आहे, त्यानुसार आपण तो एक प्रपोजल पुटअप केलं होतं मुलांसाठी. तर हा आपण म्हटलेला आहे की मानव लक्ष्य है ना, मानव लक्ष्य काय म्हटलेलं आहे, स्वयं में सुख समाधान, परिवार के साथ सुख और समृद्धि, समाज के साथ फेयरलेसनेस, और ऐसे ही हर परिवार समाज में और नेचर के साथ तो को एग्जिस्टेंस. और इसके लिए टू अचीव दिस देर आर द 5 डिफरेंट डायमेंशन, और उसमें से एक डायमेंशन इज शिक्षा संस्कार, है ना, कि जो हमसे ले चलता है ना, हर मानव, हर मानव में सुख ही सुख निहित है ना, सुख है ही, तो उनको सिर्फ हम दिखा पाते हैं कि भाई ये सुख आप में है, तो दिखा पाना वही है शिक्षा संस्कार, और वैसे वो जी पाए. सेकंड, नाउ हम विल गो फॉर द स्वास्थ्य संयम. द फर्स्ट इट वॉज द एजुकेशन संस्था, सेकंड इज द स्वास्थ्य संयम. तो संयम, व्हॉट वी हॅव मेन्शन द संयम, है ना, तुम्हाला आठवत असेल तर संयम आपण कुठे म्हटलं होतं, सेल्फ रेग्युलेशन, है ना. तो सेल्फ रेग्युलेशन इन सेल्फ, है ना, तो सेल्फ में संयम, क्या संयम, बॉडी के लिए, तो बॉडी हेल्दी हो, बॉडी हेल्दी हो इसलिए संयम, बॉडी हेल्दी हो उसके लिए क्या करें हम, नर्चरिंग, प्रोटेक्शन एंड राइट यूटिलाइजेशन ऑफ बॉडी. तो ये हमें पता चले कि शरीर का पोषण हो, शरीर का संरक्षण हो, और शरीर राइटली यूटिलाइज हो, है ना, उसका सदुपयोग हो, उसके लिए हमारे पास प्रोग्राम वो है स्वास्थ्य संयम. ये अभी मुझे पता शरीर क्या चीज है, शरीर क्यों, आता शरीर का, शरीरने सुख घ्यायचं की शरीर प्रमाणित, मी जे समजलो आहे ते प्रमाणित होण्यासाठी शरीर, जसं मला संबंध कळाला, मला आईबाबांचा संबंध कळाला, मग आता मला प्रमाणित व्हायचं आहे. मी फक्त काय म्हणेल की मला संबंध कळाला किंवा ही पण आता मला प्रमाणित व्हायचं, तर प्रमाणित होण्यासाठी मला शरीराची गरज आहे. सो दॅट आय विल बी देअर अलॉंग विथ द पेरेंट्स विथ द सेवा, सन्मान, मी सन्मान व्यक्त करेल, मी सेवा त्यांना देईल, तर ते देण्यासाठी मग मला आता शरीराची गरज आहे. मग ते शरीराची जर गरज आहे तर शरीर कसं असावं, शरीरचं पोषण मला कळायला हवं, शरीरचं प्रोटेक्शन मला कळायला पाहिजे, शरीरचं राईटली युटिलाइज, ते सदुपयोग कसा असावा ते मला कळायला हवं. अँड दॅट इज व्हॉट द सेल्फ रेग्युलेशन, अँड इट इज विथ दिस सेल्फ. तर असा स्वास्थ्य संयम हा सेकंड आयाम, की जिथे मला माहित आहे की शरीर काय आहे, है ना, आणि शरीराचं काय करायचं आहे. सो द पर्पज ऑफ बॉडी इज व्हॉट, टू एक्सप्रेस द what are the expression is there, what are the feelings are there. So for that expression I need एक माध्यम, एक मला माध्यम पाहिजे, आणि ते माध्यम इज द बॉडी. मला एक माध्यम पाहिजे आहे, त्या माध्यमातनं मी ते एक्सप्रेस करेल, आणि ते माध्यम आहे बॉडी. तर दॅट इज व्हॉट द पर्पज ऑफ दॅट बॉडी. आणि हा पर्पज मला कळाला, देन मग माझ्यामध्ये तो संयम, देन रेग्युलेशन, की काय, मग शरीर हे हेल्दी पाहिजे, स्वास्थ्य ते हेल्दी पाहिजे कसं, फॉर व्हॉट, की आय शुड एबल टू नर्चर, आय शुड एबल टू प्रोटेक्ट इट, आय शुड एबल टू राईटली युटिलाइज इट. म्हणजे राईटली युटिलाइज म्हणजे काय करणार, मला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी मग कसं काय करायचं, प्रोटेक्शनसाठी शेल्टर्स, क्लॉथ मला माहीत आहे, नंतर नर्चरिंगसाठी. अँड फॉर दिस वन आय इन्श्युअर द प्रोग्राम, आय इन्श्युअर दॅट प्रोग्राम, दॅट इज व्हॉट द स्वास्थ्य. मग मी कसं करणार आहे, नर्चरिंगसाठी मला माहीत, मग माझा प्रोग्राम पाहिजे ना यासाठी. मग आपण तो प्रोग्राम पाहिला होता की आय शुड नो द इनटेक, मला इनटेक काय पाहिजे ते पाहिजे.
मग माझी हे बॉडी आहे तर त्याची मला रुटीन माहीत पाहिजे की एक्झॅक्टली काय रुटीन्स आहे. मग मला इनटेक माहीत पाहिजे, त्याचा रुटीन पाहिजे. ते शरीर चांगलं राहण्यासाठी देन आय विल हॅव द इनटेक रुटीन. मग एक्झरसाइज करेल किंवा मग लेबर मी करेल. ओके. So this is what the program for that health. I will to stay that healthy, I will go with this intake. मग इंटेक कोणतं? मग आपण इथे इंटेक म्हटलेलं की एअर, वॉटर, सनलाईट, फूड, दॅट इज वॉट द इंटेक. द मोमेंट आय नो माय बॉडी, मला कळेल की त्याचं इंटेक काय. जसं आता शरीर आपल्याला कळालं आहे का? आता आपण अन्न खातो, कशासाठी खातो? शरीराचं स्वास्थ्य राहण्यासाठी की मला ते आवडते म्हणून खातो? हा, जिथे म्हटलं आवडते म्हणजे तिथे आपण बाहेरनं सुख घेण्याचा प्रयत्न करतोय आणि तो प्रॉब्लेम. न्यूट्रियस पाहिजे, दॅट इज व्हॉट की फॉर द हेल्थी. आपण आता स्वास्थ्याबद्दल बोलत आहे. मला असा विचार आहे की मग इंद्रियापासून सुख घेणं हे चुकीचं आहे का? मला थोडं एक्सप्लोर करा. हा, मग आपण तर म्हणतो ना इंद्रियचे सुख पाहणं हा क्वेश्चनेबलच आहे. आता तुम्ही एक्सप्लोर करा की सुख काय आहे, फिलिंग्स आहे. इंद्रिय काय आहे, फिजिकल फॅसिलिटी. फिजिकल आहे ना, मटेरियल आहे. मग मटेरियल हे टेम्पररी आहे. फिलिंग्स काय हा कंटिन्युअस आहे. मग टेम्पररी पासनं कंटिन्युटी मिळेल का? काय वाटते? मग ते नाही मिळणार म्हणून मग आपण चेंज करतो. मग आज समोसा खाणार, उद्या कचोरी खाणार, परवा पोहे खाणार, तरवा हे खाणार. जर सुखासाठी जर खात असेल तर हां, त्याच्यातनं मला माहीत आहे न्यूट्रियस आहे आणि माझी गरज आहे, मी तेवढं खाणार. मग गरज किती आहे? समजा एखाद्याला 1 प्लेट लागेल, एखाद्याला 2 प्लेट लागेल, इट्स फाईन. पण मला आवडलं म्हणून मी 4 प्लेट खातो, ते क्वेश्चनेबल आहे. कारण अभी मेरा सुखी होना इट डिपेंड्स ऑन द सेन्सेशन. मैं इंद्रियों से सुख पा रहा हूँ. काय मान्यता आहे ती? इंद्रियों से सुख पाना. आणि ती जर मान्यता असेल तर मग ते व्हेरायटीमध्ये जाते. पहिले क्वांटिटी आपण इन्क्रीज करतो आणि मग क्वांटिटीमधनं बाहेर येतो, नंतर व्हेरायटीमध्ये जातो. आणि मग तुम्ही उदाहरणं पहा. आणि हे खाण्याचं झालं, तसंच शब्द, तसंच स्पर्श, तसंच रूप, तसंच रस आणि गंध. मग हे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध कशासाठी? तर त्याची सार्थकता आहे. शब्दांची सार्थकता म्हणजे सत्यापर्यंत जाण्यासाठी ती सार्थकता. स्पर्श कशासाठी? तर ओळखण्यासाठी स्पर्श, ना की त्यातनं सुख घेण्यासाठी. जसा डॉक्टर हात लावतो, सुख घेतो का? त्यातनं ओळखतो तो काय झालं. मग त्यासाठी माझ्या फिलिंग व्यक्त करण्यासाठी स्पर्श आहे, ना की त्यातनं सुख घेण्यासाठी आहे. सुखी होके मी स्पर्श. तर हे प्रत्येक संवेदना, त्या संवेदना मला कळायला पाहिजे त्याची काय सार्थकता आहे, ना की त्याच्यातनं सुख घेणार. क्योंकि अभी मैं सुखी होके कर रहा हूं, ना कि सुखी होने के लिए कर रहा हूं. मग तो एवढा बेसिक प्रॉब्लेम, तो सगळा प्रॉब्लेम क्रिएट करतोय. सगळं आपलं जगणं त्यावर. सब हिले हुए है, डुले हुए है. आणि किती सिंपल आहे. फक्त आपल्याला जाणीव करून द्यायची आहे. काय जाणीव करून द्यायची आहे? की बाबा रे, सुखासाठी, सुखाचं आणि शरीराचं काही देणं घेणं नाहीये. सुख एक्सप्रेस करण्यासाठी ते शरीर आहे. की ठीक आहे, मी संबंधांमध्ये आहे, ते एक्सप्रेशन, पण त्याच्यापासनं काही मिळेल तो क्वेश्चन. फक्त एवढंच. म्हणजे दृष्टीच्या परिमार्जनची गरज आहे. आणि दृष्टीचं परिमार्जन हीच शिक्षणाची भूमिका आहे की नाही. सो मग तसं हवा, तसं पाणी किती प्यायचं, केव्हा प्यायचं है ना. मला शरीर कळालं की ते होतंय. नंतर अन्न, ना कोणतं अन्न घ्यायचं. द सेम थिंग फॉर द रुटीन.
ना रायझिंग टाइम, स्लीपिंग टाइम. आपण म्हटलंय ना की द मटेरियल इट डिपेंड्स ऑन द सोलर सायकल. सगळे मटेरियल म्हणजे झाडं झाले है ना, सगळं. तर हे डिपेंड्स ऑन दॅट सोलर. आणि आपले पण सेल आणि हे बाकीच्यांचे सेल सेम आहे. तसं सेलचं आपलं वर्किंग आहे. तर ते वर्किंग जर मला कळालं तर मला कळेल की आता किती वाजता उठायला पाहिजे. समजा आपण एक्स्ट्रेक्ट आपलं हे जे होते ना एक्स्ट्रिका, ते केव्हा परफेक्शन आहे आपलं, सकाळी 5 वाजेपासून 6-6:30 वाजेपर्यंत ते परफेक्शन होते, म्हणजे पूर्ण पोट साफ होते. आणि हे जर मला कळालं तर त्याच्याच म्हणजे 6:30-7 पर्यंत तर तो पिरियड आहे, म्हणजे त्याच्या अर्धा तास अगोदर उठून मग मी थोडंसं व्यायाम करेल किंवा थोडंसं पाणी पिईल, सो दॅट तिथे साफ होईल. कारण ती एक सिस्टीम आहे. मग तो रायझिंग पिरियड. मग स्लीपिंग टाईम केव्हा पाहिजे, कारण 6 वाजता सूर्य मावळतो, त्याच्यानंतर मग आपले सेल पण तसे जातात. म्हणजे 6-7 वाजेपर्यंत तुमचं जेवण, त्याच्यानंतर 1-2 तासांनी झोपणं, म्हणजे 9-10 पर्यंत. तर ह्या गोष्टी मग मला कळतात आणि तसं मग माझं रुटीन होतं, लाईफ सायकल होते. परत मग एका ठिकाणी मी दुसऱ्या एका ठिकाणी जाईल. कशासाठी जाईल, मग मला कळालं की फक्त कशासाठी जायचं, तर सुखी होके करना. म्हणजे जर मला एक्सप्रेस करायचं आहे माझ्या फिलिंग, तर त्याच्यासाठी ना की मैं सुखी होने के लिए करता. मग आता मला जर एखाद्या ठिकाणी जायचं आहे, मग आपण तिथे आता का जातोय, तिथे आनंद घेण्यासाठी, निसर्गाचा आनंद घेण्यासाठी. आणि मग तिथे काय करतो, त्या प्लॅस्टिकच्या बॉटल फेकतो. म्हणजे तिथे जर कोणी जाणारं नाही, तिथे खूप छान निसर्ग आहे, तिथे आपण जातो आणि तिथे त्याला एक्सप्लॉइट करतो, कारण माहीतच नाही की तिथे जाऊन काय करायचं. मग ते झाले रुटीन्स. त्यानंतर द लेबर्स है ना. आता विथ मला आता शरीर मिळालं, शरीर हेल्दी मिळालं, तर ते हेल्दी शरीरचं काय करणार, लोकांना दाखवणार. सो इट इज फॉर द समृद्धी. आता मग समृद्धीसाठी मी काम करणार. मग समृद्धीसाठी काम करणार म्हणजे आता प्रोडक्शनसाठी करणार. मग त्या प्रोडक्शनसाठी मग आता लेबर. त्या प्रोडक्शनसाठी मग लेबर म्हणजे आता फिजिकल वर्क करणार. सो फिजिकल वर्कलाच आपण श्रम म्हटलेलं आहे. आणि म्हणून ज्ञान बिकाऊ नाही आहे. आणि म्हणून इथे तुम्ही पाहत असाल की UHVचा कोणताच माणूस 1ही रुपया त्यासाठी घेत नाही. आणि एक नाही, सगळेजण. आणि जसं आता तुम्ही म्हणाल मग टीचरला आपल्याला, आपण इथे येतो, आपण जे बाकीचं काम करतो त्यासाठी आपल्याला पैसे मिळतात असं आपण ठरवायचं. आणि आपलं जे ज्ञानार्जन आपण करतोय, ज्ञान आपण मुलांना देतोय, ते आपण असंच देतोय असं समजायचं. हे जे मला पैसे मिळतात आहे, हा मी माझा 8 तास 10 तास देतोय, प्लस काही बाकीचे काम करतो. मग आता ते बाकीचे कामं करताना आता मला त्रास नाही, कारण ज्ञान तो ऐसे मी दे पाहतो, जे माझ्याकडे आहे ते तर मी असंच देतो की नाही. मग आता आपल्याला ते रोना नाही की यार मी इथे आलो है ना आणि हे माझ्याकडे भलतेच कामं दिले, कारण आता त्याचे आपल्याला मिळतं. तो श्रम माझा आहे. तर त्या फिलिंग्स माझ्यासोबत की अभी तो मैं हूँ. तर तो लेबर. आणि मग लेबर नाही केलं तर मग तुम्हाला अंग तर हलवाच लागेल. मग ते एक्झरसाईज. मग तसं नाही, मग तुमचा श्वासोच्छवासासाठी मग तुम्ही इंटरनल ते योगा जाणार, मग नंतर तुम्हाला प्राणायामला जाणार. सो दॅट विल इन्श्युअर द बॉडी हेल्थी. आणि ते नाहीच केलं तर मेडिसिन अँड ट्रीटमेंट. सो एक्झरसाईजमुळे नो फिजिकल फॅसिलिटीज गेटिंग प्रोड्यूस है ना. समजा सायकल चालवतो आपण, सायकल तिथल्या तिथे असते. मग म्हणून मी काल पण म्हटलं की चालवा ना सायकल, एक दिवस सायकल नाही या, काय हरकत आहे. फिजिकल म्हणजे तुमच्या आठवड्याचा पूर्ण चांगला एक्झरसाईज पण होऊ शकतो. आणि मग बाकीचं तुमचं लक्ष पण गेलेलं आहे की ठीक आहे, तेवढंच मी पेट्रोल डिझेल कमी यूज करतोय आणि तेवढाच माझा हातभार लागतो, माझं लक्ष गेलं आहे. तो ना अभी हम उसके लिए कर रहे, ये तो अभी हम अपने लिए कर रहे हैं. अभी मैं मेरे शरीर के लिए कर रहा हूँ. वो जो हो रहा है वो तो आउटकम हो रहा है. So this is what a program for the स्वास्थ्य संयम. So this is what the various level. खुद के लेवल पे हम क्या करेंगे, विल गो विद दिस लाइफ स्टाइल एंड द एक्सरसाइज
परिवार में हम क्या करेंगे, हम डिसाइड करेंगे कि क्या खाना है ना, हमारा डेली रूटीन क्या हो, यानी परिवार क्लस्टर में क्या करेंगे, देन इफ रिक्वायर्ड वी कैन गो विद द योगा प्राणायाम, है ना। विलेजेस में क्या करेंगे, अगर कुछ जरूरत है तो मेडिसिन हम रख पाएंगे, है ना। देन ऐसे ही हम हेल्थ एजुकेशन, है ना, देन गुड प्रैक्टिसेस, देन कल्चर, ऐसी हर जगह स्टेज पे हम कर सकते हैं। एंड दिस इज वन ऑफ द वे हियर वी आर मेंशनिंग, एंड देन वी कैन हैव अ मल्टीपल सॉल्यूशंस आल्सो, बट ऐसे जरूरत है, ऐसे हमें लगता है ना कि वी कैन स्टार्ट इट फ्रॉम द इंडिविजुअल अप टू एवरीवन, वी कैन स्टार्ट फ्रॉम इंडिविजुअल अप टू एवरीवन, दैट इज व्हाट द वर्ड। तो वैसा वो ट्रेडिशन बने, ऐसा वो कल्चर बने, है ना। दिस इज व्हाट द सेल्फ रेगुलेशन, स्वास्थ्य संयम, है ना। देन विल गो विद दिस प्रोडक्शन एंड वर्क, to whom we are calling as a production, the physical facility obtained out of work, है ना। कुछ फिजिकल फैसिलिटी हमें मिल पाया, दैट इज, तो वर्क क्या है, द लेबर हैज बीन डन बाय द ह्यूमन बीइंग विद द रेस्ट ऑफ नेचर, ना, प्रकृति के साथ हमने कुछ किया, उसको हम काम कहते हैं, उसको वर्क कहते हैं, और उससे आउटकम क्या हो रहा है, कुछ हमें साधन मिल पाए, कुछ हमें सुविधा मिल पाए, दैट इज व्हाट द प्रोडक्शन वर्क। नाउ व्हेन वी आर गोइंग विद दिस प्रोडक्शन वर्क, फिर हम रेस्ट ऑफ नेचर का क्या करेंगे, हमें तो कुछ फिजिकल फैसिलिटी चाहिए कि नहीं चाहिए, क्या लगता है ना। हमें तो चाहिए ना, हमें कपड़े चाहिए, हमें घर चाहिए, हमें अन्न चाहिए, हमें गाड़ी चाहिए, हमें बंगला चाहिए, सब कुछ चाहिए। तो उसके लिए क्या करेंगे, वी आर गोइंग विद दिस प्रोडक्शन, है ना, वी आर हैविंग दैट वर्क ऑल्सो। कैसे करेंगे, क्या करेंगे फिर रेस्ट ऑफ नेचर का, है ना। एक व्हाट टू प्रोड्यूस, है ना, हमें क्या प्रोड्यूस करना है, तो यहाँ पे हमें पता चला है कि नर्चरिंग, प्रोटेक्शन एंड द राइट यूटिलाइजेशन ऑफ द बॉडी, उसके लिए करेंगे। देन हाउ टू प्रोड्यूस, है ना, कैसे प्रोड्यूस करेंगे, तो उसको एक्सप्लॉइट करके करेंगे या म्यूचुअली इनरिचिंग करेंगे, द नरिशिंग द ईच एंड एवरी एंटिटी ऑफ दैट एग्जिस्टेंस, उसके साथ करेंगे, है ना। तो विल गो विद दिस प्रोडक्शन इन अ सच वे दैट नेचर को भी हम नरिश कर पाएंगे, और जब दूसरे लोगों के साथ हम जब काम करेंगे तो उनके साथ भी हम काम करेंगे, ना कि उनको हम एक्सप्लॉइट करेंगे। सो विल ट्राई टू nourish the people as well as the nature, so there is no exploitation of the human being as well as there is no exploitation of the nature, वैसा हमारा प्रोडक्शन यूनिट हो जाए। और किसके लिए प्रोडक्शन करेंगे, सो वी नीड टू नर्चर, वी नीड टू प्रोटेक्ट, वी नीड टू राइटली यूटिलाइज। फिर नर्चर के लिए कैसा अन्न हो, है ना, प्रोटेक्शन के लिए कैसे कपड़े और शेल्टर्स और जूते ऐसे रहे, है ना। अभी हमें पता नहीं जूते कैसे पहने, हम प्रोटेक्शन के लिए जूते पहनते हैं या सम्मान के लिए जूते पहनते हैं, चप्पल नहीं, हमें वो भी पता नहीं। और हर जगह पे हम वैसे देख पाएंगे और वैसे ही राइटली यूटिलाइज हम ये कर रहे हैं, या, है ना। तो ये करने के लिए देन हियर वी आर ट्राइंग टू सी, हियर वी कैन एबल टू सी दैट कि दिस cyclic process is there, the mutual enriching process is there. So here one example is given in a plant or soil. So if the plant is there along with this soil, तो एक प्लांट और सॉइल से कुछ न्यूट्रिएंट्स लेते हैं, तो वो सॉइल को एक्सप्लॉइट करता है कि ऐसा लगता है, एक्सप्लॉइट होता है, वहां से लेने के बाद वो रिटर्न बैक भी देता है ना। वेन एवर दैट लीफ ऑफ दैट प्लांट इट कम्स अगेन इन टू द सॉइल, सो दैट लीफ, है ना, वो सॉइल को और नर्चर करता है और नरिश करता है। सो देर इज अ नरिशमेंट ऑफ दैट सॉइल। तो ऐसे तो दिखाई देता है कि वेन एवर
द प्लांट एंड द सॉइल, अगर इनका साइकिल देखा जाए तो ऐसा लगता है कि दिस इज साइक्लिक एंड every entity in this existence that is enriching the others. There is no exploitation. जैसे कि पानी मिलता है प्लांट को, तो पानी का बाष्पीकरण करते हुए वो पानी कहीं और हो जाता है, तो और दूसरी जगह पे भी वो पानी मिल पाता है, और ऐसे वो सॉइल समृद्ध इनरिच होती है. So in that way we can see that is a cyclic process and there is a enrich process is there. और ऐसे ही साइक्लिक प्रोसेस इज अवेलेबल इफ वी कंसिडर दैट एनिमल्स और द बर्ड्स. ऐसे ही हम देख सकते हैं कि देर इज अ साइक्लिक प्रोसेस इज देयर, म्यूचुअली इनरिचिंग प्रोसेस इज देयर. और ये प्रोसेस है ही, हमने ये क्रिएट किया नहीं यहाँ पे तो इसलिए हमने कोरोना पीरियड में देखा था, सब लोग घर में थे लेकिन बाहर नेचर कैसा था, वो फ्लरिश हुआ था, है ना. जंगल एकदम चांगले झाले होते, है ना, प्राणी एकदम मस्त झाले होते. आणि जसे जसे हे लोक परत बाहेर आले, म्हणजे काय है ना, हे सर्कल ऑलरेडी इज देअर, है ना. इनरिचमेंट इज ऑलरेडी देअर, साइक्लिक प्रोसेस इज ऑलरेडी देअर. वी हैव नॉट क्रिएटेड, बट व्हाट वी आर क्रिएटेड, हमने क्या क्रिएट किया उत्पादन के नाम पे, हमने रिसोर्स डिप्लेशन किया, हमने पोल्यूशन किया. डिप्लेशन मीन्स व्हाट, द रिसोर्स इज यूज एट अ रेट विच इज फास्टर दैन, कोल निकाल रहे हैं, है ना. हमें पता ही नहीं कि उसका वो कैसे प्रोड्यूस होता है. व्हाट इज द पर्पस टू हैव दैट कोल इनसाइड इनटू द अर्थ, क्या लगता है क्या पर्पस है अंदर रहने का. वो पेट्रोल, वो डिझेल, वो कोल, कोळसा, तो आतमध्ये असण्याचं काय पर्पज आहे, काय वाटतं. तर सूर्याचा उष्मा धरतीवर येतो आणि तो उष्मा शोषून घेण्याची क्षमता यामध्ये आहे, आणि ते उष्मा शोषून घेतल्यामुळे धरतीचं धरातलवर टेम्परेचर हे मेंटेन राहते आणि ते मेंटेन होतं. मग जसं जसं हे आपण उष्मा काढून घेतला तसं तसं आता ते शोषून घेण्याची क्षमता पण त्याची कमी कमी होत चालली, आणि ती क्षमता आता धरातलवर आली, आणि म्हणून धरातलचं टेम्परेचर आता वाढत चाललंय. आणि आपण म्हणतो टेम्परेचर वाढत चाललंय 45, 48, 50, ते काय असंच वाढत चाललंय. मग इकडे आपलं लक्ष पण नाही गेलं की प्रोडक्शन सबच्या वेळेस आपण काय करतोय, आपण पोल्युशन पण करतो, असे प्रॉडक्ट तयार करतोय की ते नंतर सायक्लिक मध्ये नेचरमध्ये जात नाहीये. फॉर एक्झाम्पल प्लॅस्टिक. काय आहे प्लॅस्टिक, प्लॅस्टिक तयार करायला तुम्ही एका मिनिटात तयार करता, ते प्लॅस्टिकचं परत रूपांतर होण्यासाठी ना किती वर्ष लागतात माहित आहे तुम्हाला, 100 वर्ष की 1000 वर्ष, 400. आणि आपण प्लॅस्टिक, मग आता इथे कळणार की प्लॅस्टिक यूज केलं, आणि एक सिंपल छोटीशी पिशवी आपण ठेवू शकतो खिशात, की एवढी पण जागा नाही आपल्याकडे, त्याला ते पन्नी पन्नी चाहिए, पन्नी चाहिए. काय शब्द आहे तो, पन्नी है क्या, दे दे. उलट देत असताना त्याला म्हणतात मला नकोय ते, माझ्याकडे पिशवी आहे. मग म्हणतील मैंने अकेले में किया तो बाकी तो, अरे पहिले यूज तर सुरू करा. पूर्ण कॉलेजनी सुरू केलं तर लोक पाहतील अरे ह्या कॉलेजचा प्राध्यापक असा येतो, मग मुलं पण तसे करतील. ट्रान्सफॉर्मेशन इज इट गेट स्टार्टेड फ्रॉम पर्सनल टू द सोसायटल. पण इकडे लक्ष तर जायला पाहिजे, इकडे लक्ष तर जायला, म्हणजे तो म्हणतो की पिशवीत घ्या, तो म्हणतो नाही नाही त्या पन्नीत देन, पन्नी पिशवीत घेतो. काय जमा करून ठेवणार आहे त्याचं. तर दिस इज व्हॉट द रिसोर्स डिप्लेशन अँड द पोल्युशन. आणि याच्या थ्रू आता प्रोडक्शन आपण करतोय, कारण आपल्याला कळालंच नाही ना,
कळालंच नाही की दिस इज व्हॉट इज देअर, दिस इज व्हॉट नेचर इज देअर, अँड बेस्ड ऑन दॅट वन द प्रोडक्शन शुड बी देअर, बेस्ड ऑन दिस वन द प्रोडक्शन शुड बी देअर. मग ह्या माणसाला कळालंच नाही ना, त्यामुळे तो प्रॉब्लेम करतोय. पण आता काय पाहिजे, म्हणजे इथे पहा, तो माणूस सगळं घेतो ना, तो त्या प्लॅन्टकडनं घेतो, त्या ॲनिमल्सकडनं घेतो, तो त्या सॉईलकडनं घेतो. देताना काय क्वेश्चन मार्क आहे, कारण माहीतच नाही की देर इज अ सायक्लिक प्रोसेस इज देअर, देर इज अ इनरिचमेंट इज देअर. व्हॉट इज needed? The human being have to understand the mutual fulfillment in the nature and then live accordingly. तर यासाठी मानवाला कळायला पाहिजे की देर इज अ इनरिचमेंट इज देअर. मग माझं प्रोडक्शन असं राहील, थ्रू दॅट प्रोडक्शन द इनरिचमेंट, द सायक्लिक प्रोसेस दॅट शुड गेट इन्श्युअर. म्हणून मग मी आता एनर्जी यूज करेल, पण एनर्जी कशी यूज करेल, मग माझ्याकडे मी आता एनर्जी जनरेट करेल, कशी करेल, थ्रू द रिन्युएबल एनर्जी. मग माझ्याकडे तसा मग मी कॉलेजला चेक करेल की किती एनर्जी लागते, मग तशी एनर्जी सोलर आणि विंडने होते का, मग तसं मी प्लॅन, मग तसं मी सांगू शकतो की आमच्याकडे येणारी वीज ही तशी नाही, ही आम्ही आमची हे करतो. मग आता आपण एक्सप्लॉइट करतोय, मग आपण एक्सप्लॉइट झाल्यावर मग रडतो. आपण एक्सप्लॉइट करतो की नाही करत, लक्ष आहे तिथे. आता हे वीज वापरतोय, एक्सप्लॉइटेशन चालू आहे की नाही आपल्या साईडने. मग आता आपलं एक्सप्लॉइट होणार, मग आपण रडणार, अरे असेच आहे सगळं एक्सप्लॉइट करतात. अरे तुम्ही करताना दिसते की नाही ते. तर एक एक ठिकाणी आपल्याला थांबून इथे पाहावं लागेल की व्हॉट इज हॅपनिंग. Then we'll go with the next, justice preservation. The justice is what? We are recognizing the relation between human and human. We are recognizing what is the relation between human and human, and then we are trying to have that relation so that we'll fulfill it, which leads towards the mutual happiness. तर म्युच्युअल हॅपीनेस म्हणजे उभय सुखासाठी, मग नंतर संबंध, म्हणजे मैं सुखी होकर सुखी करता हूं, त्यासाठी दॅट इज व्हॉट द जस्टिस. आणि then what is required for that justice in the society, at each level, म्हणजे फॅमिली लेवलला, शेजारी पाजारी, इन्स्टिट्यूशन, सिटी, डिस्ट्रिक्ट, स्टेट. मग आपल्याला कळेल की जस्टिससाठी आपण कसं करणार. कारण जस्टिस काय म्हणालं की मानव मानव संबंध. आता इथे आपण संबंधांमध्ये साथी सहयोगी संबंध. मग मला संबंध कळाला की मग तो जस्टिस. मी घरी आहे, घरी मला संबंध कळाले, तो तिथे मग मी एकमेकांसोबत संबंधांमध्ये जगतो, तर संबंधांमध्ये जगतो त्याचं आउटकम आहे दॅट इज व्हॉट द म्युच्युअल हॅपीनेस. कारण आता मला संबंध कळाला, मी सुखी होके मैं करता हूँ, ना की मैं सुखी होने के लिए. मग साथी सहयोगीमध्ये पण आता मला कळालं की सोबत कसं, मग सोबत म्हणजे मानव मानव संबंध. मग आता तिथे एक्सप्लॉयटेशन नाही, मग तिथे नरिशमेंट ऑफ एव्हरीवन, मग सर्वांसोबत मग काम करू शकतो. दॅट इज व्हॉट द जस्टिस. अँड नेक्स्ट इज द प्रिझर्वेशन. मग आता मला मानव मानवेतर पण संबंध कळाले, मग मानव मानवेतर संबंध कळाल्यामुळे आय विल बी देअर अलॉंग विथ द नेचर ऑल्सो फॉर द प्रॉस्पेरिटी इन अ सच ए वे दॅट आय विल बी प्रॉस्परस ॲज वेल ॲज आय विल इन्श्युअर द प्रॉस्पेरिटी विथ द रेस्ट ऑफ नेचर ऑल्सो. That is what the prosperity of the human being as well as the enrichment, protection and the right utilization of the rest of nature also. तर संवर्धन है ना, सुरक्षा नेचरची पण किती घ्यायचं आणि त्याचं संवर्धन कसं करायचं. म्हणजे मला जर पूर्ण आयुष्यभर, म्हणजे हा एक स्टडी आहे, पूर्ण आयुष्यभर एखाद्या माणसाला 2 किंवा 3 झाडं लागतात. म्हणजे तुम्ही एनर्जी पकडा, असं पकडा, सगळं तुम्हाला ऑक्सिजन किती लागतो ना, हे असं जर पाहिलं,
मग माझ्या पूर्ण लाईफ सायकलमध्ये जो 60 इयर्स आहे, 70 इयर्समध्ये मी 3-4 झाडाच्या वर म्हणजे 6 झाडं तरी जगवू शकतो का? की फक्त लावतो आणि फोटो लावतो करतो? फक्त लावलं आणि फोटो काढला. कारण आता 2-3 लागतात, मग एखाद्या 2नी नाही केलं म्हणून आपण ते 6 करूया. मग आज माझं जर शेत असेल तर शेतात माझी किती झाडं आहेत? की फक्त त्या शेतातनं फक्त ते लावायचं आणि घ्यायचं, लावायचं आणि घ्यायचं. मग शेतामध्ये मग माझ्या परिवारामध्ये 4 लोक आहेत, तर 4 24 झाडं तरी पाहिजेच. तर हळूहळू मग आपल्याला तिकडे लक्ष जाईल ना. दॅट इज व्हॉट द प्रिझर्वेशन. हळूहळू प्रत्येक गोष्टीकडे माझं आता लक्ष. मी घेतो किती आणि देतोय किती, तर माझं देणं आता मला कळेल की मी काय काय द्यायला पाहिजे. द्यायला म्हणजे मानव संबंधांमध्ये, मानवेतरमध्ये पण. मग परत इथे असेल तर मीच का, बाकीच्यांनी का नाही? पण सुरुवात तर आपण सुरू करूया. मग आपलं पाहून करू, लोक पण पाहतील. द फिफ्थ वन इज द exchange and the storage. Exchange means exchange of physical facility with the view of mutual fulfillment. This is not with the ovation of the profit or exploitation. And the storage of physical facility in the view of mutual fulfillment. It is not the accumulation. आता एखादं म्हणजे खेळ आहे, त्या खेळामध्ये सर्वच होणार आहे का? आता एखाद्या खेड्यामध्ये 500 लोक राहतात, त्या 500 लोकांना जी रिक्वायरमेंट आहे, 500 लोकांना अन्न रिक्वायरमेंट आहे, वस्त्र रिक्वायरमेंट आहे आणि घरासाठी काहीतरी लागणार, तर हे सर्वच त्या खेड्यात होणार आहे का? नाही. दुसऱ्या एका खेड्यामध्ये दुसरं काहीतरी होणार. मग या खेड्यामध्ये काहीतरी ॲडिशनल होणार, म्हणजे त्या 500 लोकांसाठी जेवढं लागतं त्याच्यापेक्षा जास्त होणार. तो जो जास्त पार्ट आहे दॅट इज फॉर दिस स्टोरेज, तो तिथे ठेवणार. आणि इकडे दुसऱ्या खेड्यामध्ये दुसरं काहीतरी जास्त, म्हणजे फॉर एक्झाम्पल इकडे गहू झाला, इकडे जास्तीचा गहू झाला, दुसऱ्यामध्ये ज्वारी झाली, तिथे थोडी जास्त झाली, मग इथला गहू तिकडे देऊ शकतो, तिथली ज्वारी इकडे देऊ शकतो. दॅट सिस्टम इज व्हॉट इज द एक्सचेंज स्टोरेज. सो दॅट द ऑल फिजिकल फॅसिलिटी ऑफ एव्हरीवन इज गेटिंग फुलफिल. मग माझ्याकडे अन्न जास्त होते, दुसऱ्याकडे कापूस होत आहे, सो दॅट मला आता वस्त्र तिथनं मिळू शकते, सो दॅट आय विल एक्सचेंज विथ दॅट वन. तर असं करत करत, सो दिस डायमेन्शन इज वेअर वी आर इन्शुरिंग टू फुलफिल द नीड्स ऑफ दिस बॉडी, द नर्चरिंग ॲज वेल ॲज द प्रोटेक्शन अलॉंग विथ द राईट युटिलायझेशन. मग असेसाठी मग आता आपल्याला कळते की माझं मॅक्झिमम जे रिक्वायरमेंट आहे, मॅक्झिमम रिक्वायरमेंट इज व्हॉट इन टर्म्स ऑफ फूड, इन टर्म्स ऑफ द प्रोटेक्शन, इन टर्म्स ऑफ द राईट युटिलायझेशन. त्याच्यामध्ये मॅक्झिमम काय आहे? फूड. आणि म्हणजे मला दररोज लागणारं फूड आहे, वर्षातनं 1-2दा लागणारे कपडे आहे, आणि एकदाच पूर्ण लाईफ सायकल लागणारं घर आहे. आता माझं सर्वात जास्त कुठे काम आहे? म्हणजे मला जे दररोज लागते त्यासाठी किती वेळ देतोय, आणि जे एखाद्या वेळेस लागणार आहे त्यासाठी किती वेळ. बरं, हा तर एक गोष्ट आहे. बरं, त्याचा आहे दुसरं आहे राईट युटिलायझेशन. आता गाडी है ना, समजा गाडी किती लागते आपल्याला. आता असं आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला दररोज जाण्या येण्यासाठी म्हणजे सपोज आपण 3-4 किलोमीटरच्या मध्ये राहत असाल तर सायकल इज द बेस्ट. पण आपल्याला इथून उठून फक्त रस्त्यावर जायचं आहे तर आपण काय करतो? किक मारतो. आता किक पण नाही मारत, आता ते बटन स्टार्ट आहे. म्हणजे तिथे पायी चालायला पाहिजे, तिथे पण नाही जाता येतात. आणि काय म्हणतो आपण? वेळ नाही. आपण काय म्हणतो? वेळ नाही, म्हणून पटकन जायचं. तर पटकन जाऊन पटकन येतो आणि आल्यानंतर काय करतो? मोबाईल खेळतो आणि म्हणतो वेळ नाही, की नाही. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींना आणि का लक्ष जात नाही? कारण मला वाटतच नाही की माझ्या मी एक्सप्लॉइट करतोय काहीतरी नेचरचं.
माझं तिकडे लक्षच नहीं, मी एवढा बेहोश है, मैं इतना बेहोश हूं कि मुझे पता ही नहीं चलता है कि मैं एक्सप्लॉइट कर रहा हूं, और मुझे दिख ही नहीं, मुझे तो इतना ही दिखता है कि हर कोई मुझे एक्सप्लॉइट कर रहा है, मुझे यही दिखाई नहीं दे रहा है कि मैं भी कहीं पार्ट हूं, है ना, मेरे वजह से भी एक्सप्लॉइटेशन हो रहा है। और जो भी हम करेंगे उतना हुआ हमें मिलेगा ही, हर कर्म फलवती होता है। म्हणजे तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका, पण ते जर एक्सप्लॉयटेशनचं आहे तर तुम्हाला मिळणारच, मग रडू नका, हे असं का होते, मी तर एवढा चांगला, हे असं माझ्याकडेच होते, अरे लक्ष नाही आपलं, मग प्रारब्ध असेल, मग हे असेल, मग ते झालं असेल। आता म्हणून आपण म्हणतोय की सेल्फ एक्सप्लोर विथिन, पहा, थांबून पहा की व्हॉट वी आर डुईंग फॉर। आपलं अन्न आहे, अन्न कसं आहे आपलं, काहीतरी एक्सप्लॉइट करून केमिकल टाकूनच आहे ना, मग केमिकल टाकून ते अन्न आपण घेतोय, मग तो शेतकरी केमिकल टाकतोय, त्याला आपण मदत करतोय ते अन्न घेण्यासाठी, मग इनडायरेक्टली वी आर रिस्पॉन्सिबल फॉर द एक्सप्लॉयटेशन ऑफ द नेचर। मग मी म्हणतो नाही नाही असं थोडीच आहे सर, काही बोलताय की नाही, आणि जर ते केमिकल युक्त अन्न जर खाल्लं, एक तर शरीराला त्रास आहेच, वरून मग आहेत, मग आता कॅन्सर खेड्याखेड्यामध्ये, मग त्याचा उपाय काय, सरकारने मस्त काय केलं, कॅन्सरचे रुग्णालय प्रत्येक तालुक्यामध्ये आता, मग आपण म्हणतो रे वा, सुविधाच दिल्या, आणि वरून काय दिलं त्यांनी, 10 लाख परत तुम्हाला माफ। सोल्युशन काय असायला पाहिजे, कॅन्सर न होण्यासाठी प्रयत्न, बरं ते केमिकलसाठी, ते फर्टिलायझर, त्यासाठी 6,000 करोड टाकतोय, आणि आता कुठे सरकार म्हणते की तुम्ही तुमचं करा। तर इथे प्रत्येक ठिकाणी है ना, द मोमेंट वी आर एबल टू सी दिस डायमेन्शन फॉर दिस गोल, if we are able to see this dimension for this goal, then we are having a solution, where we are ensuring the nurturing nourishment of every entity of this existence, और उस पूरा एग्जिस्टेंस का मैं एक इकाई हूं, अगर है ना, पूर्ण एग्जिस्टन्स जर नर्चरिंग नरिशमेंट होईल तर माझं पण होणारच आहे। तो सर्व शुभ में मेरा शुभ समाया हुआ है, तर मला आता माझ्यासाठी असं काही करायचं नाही, मला जर सर्व दिसलं तर माझं होणारच आहे, पण आता माझं का होत नाही, कारण माझं सर्वीकडे लक्ष नाही, की नाही। तर हे एक्सचेंज स्टोरेज मध्ये पण काय इकॉनॉमिक्स आहे सध्याचं काय इकॉनॉमिक्स आहे आपलं, टेक आहे की टेक आहे की गिव्ह इकॉनॉमी आहे, म्हणजे प्रत्येक जण मारायला धावतो, मग जिसकी लाठी एक्सप्लॉइट करत नाही, तर डॉमिनेशन, एक्सप्लॉयटेशन ऑफ ह्युमन बीइंग as well as the exploitation of the rest of nature, and then why it is happening, because feeling of opposition. What is the result? So in both way they are maximizing the share profit maximization. म्हणून मग आता काय केलंय, म्हणजे तुम्ही मिक्स करू शकतात, मग आता ॲथॉरायझर सांगितलं की 10% मिक्सिंग इज अलाउड, म्हणजे तेलामध्ये पाम तेल टाका, 10% अलाउड, 10% म्हटल्यावर तो टाकतो किती, आपल्याला कळालंच नाही, आणि त्यासाठी मग हे कशासाठी, प्रॉफिटसाठी, मग आपण थोडंसं सुधारतो, नाही बा मी दिलं की घेतलं पाहिजे, गिव्ह अँड टेक, मग मी एक पाऊल पुढे चालेल, मग त्यांनी पण एक पाऊल चालायला पाहिजे,
मग त्यांनी नाही चाललं मी पण थांबणार, तोही थांबणार, थांबत बसा. मी मदत केली मग मी त्याच्याकडेच डोळे लावून आहे, अरे मी याला मदत केली होती, हा करत नाही. लोक ऐसे ही है, आलं माझ्याकडे अझम्पशन. कारण मी मदत केली त्याने नाही केली, मग लोक असेच आहे. मग दॅट टाइप ऑफ द अझम्पशन. सो व्हाय इट इज सो गिव्ह टेक. व्हॉट वी आर सेइंग, गिव इकोनॉमिक्स. सो दैट इज द फीलिंग ऑफ रिलेशन. अभी मैं खुद सुखी होकर मैं करता हूं, मैं क्या मांगूंगा अभी, क्योंकि ऑलरेडी मैं सुखी हूं. मैं सुखी होकर अभी मैं कर रहा हूं. नाउ मुझे पता है कि मुझे कितना चाहिए और उससे ज्यादा मेरे पास है. अगर उससे ज्यादा मेरे पास है अभी मैं दे रहा हूं तो क्या लेना है मुझे. सो दैट इज व्हाट. और ऐसा ही हर मानव सोचता है कि भाई अभी मेरे पास है. तो ऐसे ही हर मानव का प्रकटन, ऐसे ही हर मानव का एक्सप्रेशन, है ना. म्हणून समृद्धि का है हैविंग मोर देन व्हाट आई रिक्वायर्ड. अभी मेरे पास 10 कपड़े की जरूरत है, मेरे पास 20 है, ये ले लीजिए 10, अभी मैं देता हूं. और ऐसे ही सब देने वाले. एंड दैट इज व्हाट द पॉलिसी. खरं म्हणजे हे जे तत्व आहे ना ते मुळात फार स्ट्रॉंग आहे. कारण निसर्गामध्ये एवढी शक्ती असते की आपण उलट त्याला एक्सप्लॉइट करत असतो. जसं मी आता एक मूळचा शेतकरी आहे की मला माझी शेती माहिती नव्हती, पण आय स्टार्टेड माय दॅट टाइप. तर माझ्याकडे आमची वडिलोपार्जित 7 एकर जमीन होती. तर मी 7 एकर ऑर्गॅनिक पेरण्याच्या दृष्टिकोनातून विचार घेतला. तर मला समाजामध्ये सर्व दृष्टिकोनातून विरोध झाला की नाही, तू 7 एकर पेरल्यानंतर त्याच्यामध्ये काहीच पिकणार नाही. इव्हन कृषी तज्ञांचा मी सल्ला घेतला तर ते म्हणत नाही, ते एक्सपेरिमेंट. त्याच्यावर मी एक एक्सपेरिमेंट केला की मी एकरवर शेती हे 100% ऑर्गॅनिक तत्वावर घरच्यासाठी पेरायला लागलो. मग त्यामध्ये असं अनुषंगाने असा निर्णय आला की मला उरलेल्या 6 एकरामध्ये 40 क्विंटल तूर झाली आणि त्या एकरवर शेतामध्ये जे मी ऑर्गॅनिक तत्वावर पेरतो त्याला 0 खर्च असा दृष्टिकोन ठेवलो. योगायोगाने कॉलेजच्या सहकार्यातून असं झालं की माझ्याकडे युबीएस आला आणि त्याच्यात मी वर्मी कंपोस्टिंगचे ट्रेनिंग घेऊन तो ट्रायल घेण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामध्ये सर मला एकरी 7 क्विंटल तूर झाली आणि त्या तुरीच्या एकाही दाण्याला एकही म्हणजे भुंगा वगैरे असं कुठंच काही नव्हतं. आणि त्या तुरीवर मी एकही स्प्रे मारला नाही. 100% त्याला वर्मी कंपोस्टिंग आणि साधं माझ्याजवळ एक गावरान गाय होती माझ्या प्लॉटवर, तर मी ते गावरान गायचं गोमूत्र त्याच्यावर शिकवून ती तूर घेतली. तर मला असा एक पॉझिटिव्ह रिझल्ट भेटला की निसर्गाला आवश्यकता नाहीये. तुम्ही जर झाडाला स्प्रे मारला नाही तरी झाड चांगलं राहते. तर हा माझा पहिला एक्सपेरिमेंट त्याच्यावर सक्सेस झाला. सेकंड एक्सपेरिमेंट असं झाला की स्वतःची माझी लॉट ऑफ मेडिकेशन नंतर स्वतःची तब्येत खराब झाली होती. मग माझे मित्र आहे डॉक्टर अमोल फिरके, त्यांनी सजेशन दिलं की आपण ब्लड चेक करू. मी ब्लड चेक करून म्हणलं म्हणजे सर्व रिपोर्ट तुझे नॉर्मल आहे, पण असा डाऊट आहे म्हणे की व्हिटॅमिन डी किंवा B12 तुझं कमी झालं असेल. मी एक दिवशी सहज मी शेतामध्ये गेलो आणि नेहमी मेडिटेशन करतो. तर शांतपणे आंघोळ करून बसलो तिथं. तर माझा निष्कर्ष झाला की मी एक स्पोर्ट प्लेअर आहे. तर ही हारण्याची मानसिकता मुळातच नव्हती. मी सर सायकल विकत घेतली आणि 15 किलोमीटर सायकल चालवली इथून मलकापूरून दुकानापासून डायरेक्ट शेतात. तर माझे सगळे व्हिटॅमिन वाढून गेले सर. मी त्याच्यानंतर एकही गोळी घेतली नाही. गोळ्या माझ्या घरात अजूनही आहे. तर ती एक मानसिकता असते हारण्याची आणि मूळतः निसर्गानेच तुम्हाला सक्षम बनवू शकतो. तर आपण त्याच्या लेवलला जर गेलो तर कदाचित सर्वजण सुखी राहू शकतात. तिसरा एक्सपेरिमेंट असा होता सर की आमच्या कॉलेजमध्ये कोणीच गेटचा फॉर्म भरत नव्हता. एमई करण्याचा दृष्टिकोन हा कोणाचाच नव्हता किंवा त्या पोरग्याला माहितीच नव्हतं की गेटचा फॉर्म काय असते. पण प्रॉब्लेम काय होता की एव्हरीवन बंबार्डिंग टू दॅट. आपण ती मानसिकता समजून घेत नाही. तर मी अर्धा पाऊण तास त्या पोरांशी बोलत बसलो. ते पोरं सांगत गेले. आता त्या मुलांनी त्या प्रिपरेशन मध्ये नव्हतेच ते. तर त्यामध्ये भरपूर जणांचं
म्हणजे परिस्थिती खरोखर अशी नव्हती की ज्यांच्याकडे त्या फॉर्मची फी म्हणजे पेड करू शकतील ते योगायोग असं झालं की आमच्या कॉलेजने त्याच क्षणाला पेमेंट केलं आणि मी अर्ध पेमेंट त्या पोरांना देऊन टाकलं. तो महिना वाईट गेला माझा, कारण घरी सांगायची सोय नाही. माझी मिसेस काही इथं नव्हती तेव्हा म्हणजे मोठा, तर घरी आई पैसे मागत होती. म्हटलं थांब जरा, येत आहे पैसे, येत आहे याचा प्रभाव मी ते करत बसलो. आणि त्या क्षणाचं 18 पोरांनी आमच्या कम्प्युटर सायन्समध्ये रेटचा फॉर्म भरला आणि त्यानंतर त्या पोरांनी ऍडमिशन आमच्या इथे घेतल्या. तर ते जे मुलं आहे त्या मुलांचा तो विलिंगनेस तयार होऊन गेला. एक मई या तत्वावर त्यांना पैसे दिले किंवा ठीक आहे आज तुझी सिच्युएशन तशी आहे, तू देशील, त्यातला एकही रुपया जर त्यांनी बुडवला नाही. काही पोरांनी 300 रुपयाकडून 1800 रुपये दिले मला सांगावं, पण ते आणून दिले. तर मुद्दा काय आहे की तुम्हाला त्या पोरांच्या त्या तत्वानिशी किंवा त्यांच्याशी प्रेमाने त्या लेवलवर जाऊन बोलावं लागेल. म्हणजे मुलं ऐकत नाही ही मानसिकता चुकीचीच आहे. आणि तुम्ही जे सांगितलं ते 100% योग्य आहे. आणि आपण काय करतो की आपण एकदम त्याला कोलॅप्स करून टाकतो. इव्हन आपल्याशी पण कोणी रागानं जर बोलत असेल तर ते आपल्याला सहन होत नाही, कारण आपली पण मानसिकता चांगलं बोलण्याची किंवा चांगलं ऐकण्याचीच आहे. आपण त्या मुलांची जर थोडस रागटपणाने कायमस्वरूपी बोलत गेलो तर उलट त्याचा दृष्टिकोन असा होतो की जाऊ दे बाबा, माणूस कायमस्वरूपी आपल्याशी खराबच बोलतो, याच्या जवळ गेल्यापेक्षा तो आपल्याला बायकॉट करून टाकतो. जसं असा जे काही एक्सपेरिमेंट आहे ते 100% नॅशनल एक्सेप्टन्स कडेच आहे आणि त्या दृष्टिकोनातून पॉझिटिव्ह रिझल्ट भेटतात. त्यावेळेस वाटलेले पैसे यावर्षी वाटण्याची आवश्यकताच नाही पडली, कारण ते कल्चर तयार होऊन गेलं. त्या पोरं पैसे तयारीतच होते. ते विचारत होते की सर हे फॉर्म केव्हा आहेत. जनरली जे फॉर्म्स आता आपल्याला माहित आहे की ऑगस्ट सप्टेंबर या रेंजमध्ये जे फॉर्म्स निघतात किंवा एखादा महिना लेट होतो, तर त्या पिरियडमध्ये तेच सर्च करत होते. त्यांनी मला सांगितले सर फॉर्म निघाले. तर हा दृष्टिकोन आपण जर 100% त्या लाईन काम केलं, त्यांच्याशी प्रेमाने बोललो तर ते पोरं समजतात. आणि त्यामध्ये आता हे होऊ शकते की अराउंड 90% चांगल्या मार्गाने स्वीकारतात सर. ते 10% जे कल्प्रिट त्यांची मानसिकता तशी झालेली असते तर त्यालाही काहीतरी कारण असतात. तर ते टर्नअप करायला मग आपल्याला या दृष्टिकोनातून काम करावं लागेल. थँक्यू सर. नमस्ते सभी को. कालच सरांसोबत जेवताना चर्चा झाली. सरांनी जे शेवटचं वाक्य म्हटलं की 10% कल्प्रिट, तर आपल्याला सर्वांना मिळून ते 10% कल्प्रिट काढायचे यावर्षी. त्याच्यानंतर काय बोलतो मी की आपल्याला वाटतं की हा जरा पोरगा बदमाश आहे किंवा हा नालायक आहे किंवा हा ऐकतच नाही आपल्याला. असे 10% मुलं प्रत्येक वर्गातले काढायचे. आणि सरांनी गॅरंटी घेतलेली आहे, सरांच्या कागदावर बंदूक मारतो ना तुम्ही, ते म्हणतात 10% मुलांचं आपण स्पेशल क्लास देऊ. त्यांना असं मोटिवेट करू की ठीक आहे बाबा, काही अडचण नाही, आम्ही तुला सोडतो, पण तू आता सरांचा 8 दिवसाचा प्रोग्राम अटेंड करायलाच पाहिजे. आणि त्या 100% जे मुलं असतील त्या 100% जसं आपण आता बघतोय या 4 दिवसातच आपल्याला पॉझिटिव्ह संदेश मिळतोय. तर त्याचप्रमाणे त्या मुलांनी जेव्हा त्या दशेमध्ये येतील त्यांना 100% फायदा होणार. तर मला या उद्देशाने 10% मुलं आतापासून जरा शोधायला चालू. थँक्यू. छान. म्हणजे एक छान उपक्रम असा राहील ना की, आणि मला असं वाटतं की नॅशनल लेव्हलला आम्ही हा प्रयत्न करतोय. मुलांचे वर्कशॉप होतात आहे, पण अशा मुलांचं वर्कशॉप एक आता मी सरांना सांगितलंय की म्हणजे मी PCCOला असलो तरी PVG कॉलेजला मी मेंटर आहे यासाठी. तर तिथे आमचं 3 दिवसाचं वर्कशॉप असं होते आहे आणि मी त्यांना तो एक कंटेंट पण दिलेला आहे. तर तो कंटेंट मी तुमच्यासोबत पण शेअर करेल आणि तुम्ही त्याला म्हणजे इथल्याप्रमाणे किंवा त्यात ॲड किंवा असं आपण करू शकतो. पण छान आहे. आणि मग असा उपक्रम आमच्याकडे होतो की आपण नॅशनल लेवलला सांगू शकतो की त्याचं मल्टिप्लिकेशन होईल. मग
कारण असे उपक्रम आणि गरज आहे, असं आमचे डिस्कशन तर होत राहतात, पण इथे आपण सुरुवात करतोय आणि मग त्यात हळूहळू सुधारणा पण होऊ शकते. पण छान सरांनी जे सांगितलं, सर ऐसे सर आपके पास है ना, ऐसे तो फिर क्या बात है. पण ठीक आहे, प्रत्येकाचं इंटेन्शन त्याकडे आहेच. आता फक्त लक्ष जाते ना, लक्ष गेलं तर आपल्याला कळते की आपल्याला पुढची स्टेप काय घ्यायची आहे ना. आणि त्यामुळेच आपण म्हणतोय की सगळ्यांचं लक्ष जाते. जर या 4 दिवसामध्ये जसं सर म्हणते आपलं लक्ष जाते, तर मुलं तर आपल्यापेक्षा तर चांगले आहेतच. हे तर माझं पहिल्या दिवसापासून वाक्यच आहे ना, बच्चे तो अच्छे है ही, है ना. तर त्यांचं तर लगेच लक्ष जाते, हे आम्ही पाहिलेलं आहे. तर इथे मग आपण पाहतोय की डेव्हलपमेंटल इकॉनॉमिक्समध्ये कसं असावं, है ना. नाऊ व्हॉट वी आर टाईम ते कन्झ्युम मोर अँड मोर कन्झ्युम, की नंतर गिव एंड गिव इकोनॉमिक्स, हम देने के लिए प्रयास करते हैं ना, हम अभी देने के लिए, क्योंकि अभी है हमारे पास. सर आपण जे ह्युमन ऑर्डरसाठी सांगितलं, पहिला पॉईंट इन्फ्लुएन्स संस्कार, दुसरा हेल्थ आणि तिसरा प्रोडक्शन सांगितलं. आता हेल्थसाठी मला प्रोडक्शन आवश्यक आहे आणि प्रोडक्शनसाठी आजकालच्या सिनेमामध्ये डिफरंट टाईप्स ऑफ टेक्नॉलॉजी आली. टेक्नॉलॉजी आली म्हणजे सोर्सेस ऑफ आणि सोर्सेस म्हटलं म्हणजे नॅचरल एक्झिस्टन्सचा वापर करणार आहे. आता नॅचरल एक्झिस्टन्सचा वापर जर केला तर आपण म्हणतो की एक्सप्लॉरेशन होत आहे, पण नाही केला तर आपण एक्झाम्पल पाहतो की एलपीजी भेटत नाही आहे, डिझेल भेटत नाही आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे लोकांची जे गर्दी होत आहे, कुठं ना कुठं हे लोकांमध्ये हार्मोनी स्टेबल आहे का, कारण सर्व एकमेकांवर डिपेंड आहे आणि नाही भेटलं चिडचिड होईल. जसं आता जुन्या काळामध्ये सर टेक्नॉलॉजी होत तर डेथ रेट वाढला होता. आता जी टेक्नॉलॉजी वाढली आहे, सोर्सेस यूज करूनच डेथ रेट कमी झाला. मग आता विकसनशील मधून विकसितकडे जायचं की नाही जायचं, हा थोडासा प्रश्न आहे. ठीक आहे ना. जसं आता आपण एक सिंपल एक्झाम्पल घेऊया की समजा आपल्याला शेत आहे आणि शेताला आता नांगरणी करायची आहे ना, त्याच्यासाठी मग आपल्याला ट्रॅक्टर लागते. म्हणजे आता आपण प्रगत झालो म्हणतो ना, मग प्रगत झालो मग ते आपल्याला ट्रॅक्टर लागेल, मग आपण त्याचं नांगरणी करणार. काय करतो नांगरणी म्हणजे काय करतो एक्झॅक्ट, म्हणजे किती लेअर त्या जमिनीची आपण त्याची उलटापालट करतोय आणि मग ते पाहावं लागेल त्याची गरज आहे का, पण त्याची गरज नाही आहे. म्हणजे जर शेती हे जर समजून घ्यायचं म्हटलं तर मग त्याला आपण विकास म्हणायचा आहे का, आणि मग म्हणून त्याला जर विकास म्हणायचा असेल तर मग ते आपल्याला एक्सप्लॉयटेशन करावंच लागणार. मग आपल्याला शेती म्हणजे काय हे समजून घ्यावं लागेल. शेती म्हणजे हे समजून घ्यावं लागेल त्याचा फक्त अर्धा फूट किंवा 1 फूटच त्याला आपल्याला वर खाली करायचं असतो, कारण त्याच्या खाली जे जीवाणू असतात, जे त्या शेतीसाठी पूरक असतात ना, ते तिथे पाहिजे. पण हे आपण ते ट्रॅक्टर चालवून ते इकडे तिकडे करून ते मारून टाकतो आणि मग त्याच्यानंतर म्हणतो होत नाही. तर या ठिकाणी ना आपल्याला पाहावं लागेल की खरंच आपण डेव्हलपमेंट करतोय. कारण तुम्ही केमिकलमध्ये पहा, केमिकल मारल्यामुळे पहिल्या वर्षी खूप चांगलं होते, दुसऱ्या वर्षी तेवढंच केमिकल मारून तुमचं उत्पन्न होत नाही, तुम्हाला केमिकलची मात्रा वाढवावं लागते आणि असं वाढवत वाढवत 4थ्या वर्षी 5व्या वर्षी तिथे उत्पन्न होत नाही जेवढं पहिल्या दुसऱ्या वर्षी होते. तेच जर तुम्ही नॅचरल फार्मिंगकडे जाल तर पहिल्या वर्षी जे उत्पन्न होते, दुसऱ्या वर्षी जे होते, तर तिसऱ्या वर्षी तुम्हाला जे केमिकल आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने चांगलं उत्पन्न होताना दिसते. आणि आपण म्हणतो तर काहीच खर्च लागत नाही तिकडे. तर इकडे तर तुम्ही जर खर्चाचा पाहिलं ना, खर्च किती लागतो केमिकलमध्ये, तुम्ही ते बियाणं है ना, ते औषधं आणि त्याचं नंतर उत्पन्न, तर ते नेहमी शेतकरी रडतोय की म्हणतोय की चांगलं उत्पन्न आहे, काय म्हणते, का रडतो? आता तो उत्पन्न तर खूप होते, कारण खर्च. मग आपण जे नॅचरल फार्मिंगला तर खर्चच नाहीये आणि तो आपण या 2 वाजता ते आपण पाहणार आहे, त्यावर एक क्लिप पाहणार आहे ना, की
हाऊ टू गो विथ दिस, म्हणजे काय नॅचरल फार्मिंग आहे त्याकडे आपण पाहणार आहे. तर आपल्याकडे म्हणजे टेक्नॉलॉजीच्या नावावर आपल्याला विचार करावा लागेल की आपण काय करतोय. टेक्नॉलॉजीच्या नावावर आपण काय करतोय ते पाहावं लागेल. ट्रॅक्टरची अशी गरजच आहे का चेक करावं लागेल. किती लेयर त्या जमिनीचा खालून वर आणायचा म्हणजे शेती होईल. आणि जसं हे म्हणतात ना की आपण शेतकरी आहे, तर शेतकऱ्यांचेच मुलं नंतर ते BSc ॲग्री होऊन ते नंतर बियाणं विकायला लागले. मग ते बियाणं आणि ते खतं आणि पेस्टिसाईड तेच विकतायत. ते कसं विकतात आहे की त्याच्यानंतर म्हणजे ते बियाणं असं विकतात की त्या झाडानंतर त्याचं बियाणं तुम्ही नाही करू शकत. तुम्हाला बियाणं नंतर बाहेरनंच घ्यावं लागते. म्हणजे ती जी वंशानुषंगीयता आहे, बीजानुषंगीयता आहे ना, बीजानुषंगीयता जी झाडाची होती तीच आपण हरवली. आणि जर बीजानुषंगीयता जर नसेल आणि असे जर आपण असं जर अन्न खात असेल तर मग ते आपल्या शरीराला अपायकारकच आहे. कारण इनहेरिटन्स जी अनुषंगीयता जी झाडांची आहे ते बीजानुषंगीयता आहे. आणि ते आजकाल आपल्याला मिळते. कारण जर त्याच्या बीजपासून जर आपण परत झाड लावायला लागलो तर त्यांच्याकडनं कोण घेणार. म्हणून आजकालचे ते बियाणं असं विकतात की त्यातनं तुम्ही परत बियाणं तयार करू शकत नाही. पण तुम्ही पूर्वीचं पाहिलं होतं तर प्रत्येक वेळेस आपल्याला जे अन्न व्हायचं त्यातनं आपण काही बाजूला काढायचं, कारण तेच आपलं बियाणं होतं. ते आपलंच नव्हतं, आपण 10 जणांना ते द्यायचो. पण एवढी सुबकता होती की भाई मेरे पास है, आप ले लीजिए, नेक्स्ट ईयर आप मुझे और रिटर्न कर दीजिए. तर मला वाटते ना त्या डेव्हलपमेंटच्या नावावर आपल्याला ते ब्लॅकमेल करताय की काय असं पाहावं लागेल. खरंच आपण डेव्हलप होतोय का ना डेव्हलप. आणि मग ते हे प्रॉब्लेम, कारण एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आपण मल्टिपल प्रॉब्लेम क्रिएट करतोय. आणि मग आपल्याला त्या मल्टिपल प्रॉब्लेम्सकडे आपलं लक्ष जाते की रे मग हे प्रॉब्लेम नाही सॉल्व्ह झालं तर आम्ही खाली येऊ की काय. मग टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट करायची की नाही. मी म्हणतो करा ना, इनोव्हेशन करा. आवर्तनशीलतेला धरून इनोव्हेशन करा. इनरिचमेंट अँड नर्चरिंग ऑफ नेचर त्याच्यासाठी करा. मग असे तुमचे इक्विपमेंट काढा की तिथे जसा आता मोबाईल आला तर मोबाईलमध्ये इको मोबाईल्सची कन्सेप्ट होऊ शकते की नाही. कारण एक मोबाईलमध्ये जे रेडिएशन्स आहे, नो वन इज थिंकिंग अबाउट द रेडिएशन्स, नो वन इज थिंकिंग अबाउट द थर्मल. मग तिकडे इनोव्हेशन करा. तर इनोव्हेशनमध्ये चान्स खूप आहे, पण आपल्याला तिकडे नाही करायचं. आपल्याला इनोव्हेशन कसं करायचं आहे, यूज अँड थ्रोचं. कि भाई एक सेलफोन 10 साल चले, इसके लिए मेरा इनोव्हेशन नहीं. एक सेलफोन 1 महीने में कैसे बदल पाए त्याच्यासाठी माझं इनोव्हेशन. मग त्याच्यासाठी मी त्यांना जसं सेलफोन आहे, सेलफोनमध्ये खूप इझी आहे. तुम्ही त्याचा प्रोसेसर म्हणजे त्याचा क्लॉक फ्रिक्वेन्सी तो प्रोसेसर असतोय, तो रिप्लेसमेंट करण्यासाठी जागा ठेवा. की भाई आता तुमचा i7 आहे ना, तो i9 टाकला की झाला तुमचा सेम सेलफोन. असं का नाही करत. असा सेलफोन त्या एक जण आणणार होता, त्याला आणू पण नाही दिला की भाई तुमचा सेलफोन हे 10 पार्ट चेंज करा, तुमचं नवीन फीचर. आता तर उलट बॅटरी तुम्ही चेंज नाही करू शकत म्हणून त्याला इनबिल्ट केली. म्हणजे त्यांनी एका वर्षात तो चेंज करायलाच पाहिजे. मग यूज अँड थ्रो. मग हा यूज अँड थ्रो कन्सेप्ट केव्हा घरात घुसला कळालंच नाही. मग घरातला प्रत्येक माणूस मला तसाच दिसायला लागला यूज अँड थ्रो. म्हणून मला त्या 3ऱ्या पिढीचं घरामध्ये अस्तित्वच आता मी नाकारतोय. कारण आता मला वाटते त्यांची काय गरज. कारण तो आता पैसा कमवत नाही, नुसता बसलेला आहे. तर जुन्या काळी पहा, नुसता एक म्हातारा माणूस घरात दिसला की ते घर कसं राहायचं. आता मला ते कळतच नाही. मला वाटतं की हा विनाकारण बसलाय. आणि मानसिकता काय, ते यूज अँड थ्रोची. म्हणजे त्या प्रोडक्शनच्या यूज अँड थ्रोची मानसिकता माझ्या घरामध्ये घुसली, ते मला कळालंच नाही. आणि म्हणून ते यूज अँड थ्रोची एवढी मानसिकता की आता मला मुलगा पण तसाच दिसायला लागला
क्या जरूरत है, क्यों इतना पैसा इस पे कर, म्हणून आम्ही दोघं चल. आता ते आम्ही दोघं पण नाही, मी 1 वर्ष दुसरा, मग तिसरा, काही गरज नाही ना. म्हणजे ती एक मानसिकता, ती एक फक्त अझम्पशन्स, ते कुठपर्यंत गेलं आपलं लक्षात येते की नाही. मग आपण काम कुठे करतोय आणि का झालं, आपल्याला हे विचार करावा लागेल की असं का झालं आणि त्याच्यावर काम. अँड व्हाय इट इज सो ओनली सिम्पल. न ओरबडून घ्यायचं, टेक है ना, किंवा मी दिलं तेवढंच मिळायला पाहिजे, गिव्ह टेक. तर इथे आपण प्रपोज करतोय की अभी मैं द नीड्स आर गेटिंग आइडेंटिफाइड, नीड्स आर डेफिनेट, एंड मुझे पता है कितना चाहिए और उससे ज़्यादा मेरे पास है. अगर उससे ज़्यादा मेरे पास है तो क्या करेंगे ज़्यादा का, अभी हम दे देंगे, भाई मेरे पास ये ज़्यादा है आप ले लीजिए. वो बोलेगा ये मेरे पास ज़्यादा है, ये आप ले लीजिए. तो एवरीवन इज देन प्रॉस्परस, एवरीवन इज प्रॉस्परस इन दैट. So here we just try to see this 5 different dimensions. Through that one we can ensure the human goal. फिर ऐसे डायमेंशन के साथ ऐसा मानव लक्ष्य, जब हम मानव लक्ष्य के लिए प्रयास करते हैं, then we are trying to go towards the universal human order. तो सर एक्सप्लॉयटेशनच्या बाबतीत तुम्ही बोलले, तर पण सर डेव्हलपमेंट तर करावी लागेल. सर डेव्हलपमेंट होणार तर मग त्यानंतर काही बाबतीत एक्सप्लॉयटेशन होणारच आहे. करा मग. पण मग डेव्हलपमेंट केल्याशिवाय सर समाजाची परिस्थिती बदलणार नाही ना. आपण डेव्हलपमेंट करायचंच म्हणतो ना, आपण तर मानवाचं डेव्हलपमेंट करा म्हणतोय. समाजाला म्हणजे समाजाचं आता पण आपण करतोय ना डेव्हलपमेंट. समाज वर चाललाय की खाली चाललाय? तर समाज वर चाललाय, पण काही बाबतीत समजा आपल्या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण द्यायचं तर त्यांना चांगलं एज्युकेशन सिस्टम बनवावे लागेल. पण त्यासाठी बिल्डिंग वगैरे उभ्या कराव्या लागतील. माझा बिल्डिंग उभ्या करायचं आहे तर मग परत प्रश्न आहे की त्यामध्ये नेचरचं एक्सप्लॉयटेशन होतं. पण सर त्या माध्यमातून कितीतरी लोकांना म्हणजे सामाजिक दृष्ट्या फायदा होणार आहे ना सर, कितीतरी लोकांना त्यांना रोजगार भेटणार आहे. तर हे एक प्रकारचं म्हणजे समाजासाठी केलेलं कार्यच आहे ना सर. हा, म्हणजे तुम्ही एक चांगलं उदाहरण केलं आणि की म्हणजे एखाद्या शिक्षण संस्थेची बिल्डिंग खूप छान आहे म्हणून तिथे एज्युकेशन चांगलं मिळणार आहे का? सर पण त्या माध्यमातून शिक्षण दिलं जाईल. थोडंसं आपल्याला इथे चेक करावं लागेल. म्हणजे ही आपली म्हणजे प्रिझम्पशन अझम्पशन आहे की काय असं वाटते. म्हणजे त्या पुण्या मुंबईच्या त्या एकदम चांगल्या इन्स्टिट्यूट आहे म्हणून तिथले मुलं खूप छान समाजामध्ये काम करतात आहे काय असं दिसते, आणि इथल्या बिल्डिंग ह्या अशा आहेत म्हणून इथली मुलं करत नाही, म्हणजे असं होते का? किंबहुना तिथले मुलं जास्त एक्सप्लॉइट करताना दिसते. तर थोडंसं ना म्हणजे आपण म्हणजे करूया ना, बिल्डिंग पण बांधूया. आपण थोडीच म्हटलं की पण त्याच्या अगोदर माणसं बांधूया आपण. मग माणसं बांधत असताना मग बिल्डिंग कशी बांधायची ते आपल्याला कळून येईल की नाही. तर नाऊ वेन वी ट्राय टू सी द फिलिंग्स, त्याच्यातनं आपण अखंड समाजाकडे जाण्याचा आपल्याला मार्ग दिसला होता. अखंड कसा की लव दॅट इज द फिलिंग वेअर इट गोज टुवर्ड द अनन्यता, ना अन्य कोई है ना. एवरीवन इज कनेक्टेड, एवरीवन इज रिलेटेड. द फीलिंग ऑफ एवरीवन इज रिलेटेड मीन ना अन्य कोई, अनन्यता है ना. अभी हर कोई रिलेटेड है, तो दैट इज व्हाट द अखंड समाज. और ऐसे ही अगर मैं इसके साथ चलूं ह्यूमन गोल के साथ कि हर परिवार कनेक्टेड, फिर वो समाज फेयरलेसनेस, और ऐसा समाज के साथ म्यूचुअल फुलफिलमेंट इन नेचर. तो ऐसे अगर जाते तो ऐसी हार्मनी सोसाइटी का इट विल गोज टुवर्ड द सार्वभौम व्यवस्था, यूनिवर्सल ह्यूमन ऑर्डर. तो अखंड समाज सार्वभौम व्यवस्था के लिए फिर हम है.
है ना. फिर स्कोप इट्स गेट स्टार्टेड फ्रॉम फॅमिली ऑर्डर टूवर्ड द वर्ड फॅमिली ऑर्डर, दॅट इज द युनिव्हर्सल ह्युमन ऑर्डर, है ना. फिर है ना, मग ते आपण काय म्हणतोय, विश्व, विश्वचं माझं घर. तो जहां पे मैं हूं वो मेरा घर है. मैं कहाँ पे हूं, मैं इस धरातल पे हूं, पूरा धरातल मेरा घर है. द मोमेंट वी कैन हैव सच टाइप ऑफ द फीलिंग की ये धरातल मेरा घर आहे, आता मग आता तुम्ही एक्सप्लॉयटेशन कुठे करा, घरात करणार. आता मग प्लॅस्टिक टाकायचं कुठे, शेजारच्या. आता जर हे विश्वच माझं घर म्हटल्यावर आता टाकणार का तिथे, आता रस्त्यावर थुंकणार का आपण. तर मुलांना हा कन्सेप्ट गेला तर मग आता कळेल आपल्याला. अदरवाईज बाहेर जाऊन आपण काय करतो, बस ही माझी भिंत, भिंतीच्या पलीकडे. मग आता ते जे खंडितपणा आहे, हा खंडितपणा माझ्या मानसिकतेत आहे. अँड द मोमेंट आय एम हॅव्हिंग दॅट फिलिंग ऑफ वॉट फिलिंग रिलेटेड टू ईच अँड एव्हरी वन, मग तो अखंड, त्या अखंडित मानसिकता. मग फॉर दॅट वन इट विल बी goes along with this dimension, along with this goal, with this universal human order. सार्वभौम व्यवस्थेमध्ये आपण जाऊया. तर मग माझं पार्टिसिपेशन या सोसायटीमध्ये काय आहे, ensuring the happiness in the family, that is the one part. Then ensuring the health in the family, that is the another part. Ensuring the prosperity in the family, that is the third part. And the moment I will ensure the happiness and the prosperity within the family, then I will allow one or more members to be there in a society. क्योंकि अभी हमारा परिवार सुखी और समृद्ध है, और फिर उस समृद्धि परिवार के साथ अभी एक या दो परिवार के आदमी समाज के लिए काम कर सकते हैं.
from that, so it is getting fulfilled from that family order up to the world family. आणि हीच परंपरा होणार, हीच जनरेशन आफ्टर जनरेशन म्हणजे ही परंपरा. तर परंपरा म्हणजे काय है ना, की मग डेव्हलपमेंट, मग इथे ह्युमन डेव्हलपमेंट, याला आपण म्हणतोय ह्युमन डेव्हलपमेंट ना. तर शिक्षा संस्कारचे परंपरा. मग आता हे जे खाली लिहिलेलं आहे हे आपण आहोत असं वाटते. द करंट सिव्हिलायझेशन इज लार्जली बेस्ड ऑन द assumptions of human being is equal to body. का असं वाटते, हे प्रपोजल देतोय की लार्जली इज बेस्ड ऑन दॅट अझम्पशन की मी स्वतःला शरीर मानतोय. असं का वाटते? कारण द हॅपीनेस इज गेटिंग डिराइव्ड फ्रॉम द सेन्सियल प्लेजर अँड द फिलिंग ऑफ अदर. मी स्वतःला शरीर मानतोय आणि शरीरापासनं मग सुखी होण्याचा प्रयास करतोय. त्यामुळे एक बेसिक अझम्पशन इज व्हॉट, की मी स्वतःला शरीर मानतोय. अँड ऑन दॅट बेसिक अझम्पशन देन आय वुड लाईक टू गेट इट फ्रॉम अदर, फ्रॉम द बॉडी और फ्रॉम द अदर्स. मग इथे पण मी दुसऱ्याला बॉडी समजतोय, मग त्या दुसऱ्याला पण बॉडी समजतोय, मग त्या दुसऱ्याच्या बॉडीच्या माध्यमातनं पण मला सुख मिळेल आता मी तसं समजतोय. कारण मी स्वतःला बॉडी समजतोय म्हणजे मी दुसऱ्याला काय समजणार. मग आता जर मी त्या सेन्सेशन मधनं सुख घेण्याचा प्रयत्न करतोय तर मी तेवढ्यावरच थांबत नाही आता कारण मी दुसऱ्याला पण बॉडी म्हणून पाहतोय, तर त्याच्या बॉडीतनं सुख घेण्याचा प्रयास करतोय. इथपर्यंत मी खाली गेलोय. आणि काय सिंपल अझम्पशन, की मी स्वतःला शरीर मानतोय, तर मी दुसऱ्याला पण आता शरीर, दुसऱ्याकडे पण आता शरीर म्हणून पाहतो. आणि हेन्स आय एम गोईंग विथ दिस ॲक्युमुलेशन ऑफ फिजिकल फॅसिलिटी. आणि यासाठी मग डॉमिनेशन, एक्सप्लॉयटेशन, आणि मग दॅट डॉमिनेशन अँड द एक्सप्लॉयटेशन इज द कोर ऑफ टुडेज सोशिओ इकॉनॉमिक सिस्टम. तर सध्याची जी सोशल इकॉनॉमिक सिस्टीम आहे ती ही आहे. काय वाटतं? मग आपल्याला असं वाटतं की डॉमिनेट नाही केलं, एक्सप्लॉइट नाही केलं तर हे डेव्हलपमेंट होणारच नाही. का असं वाटते? कारण मग ते ॲक्युमुलेशन होणारच नाही, मग मला ते प्लेजर होणारच नाही, आणि त्यासाठी त्याची गरज आहे. पण आपलं इकडे लक्ष जाते का मी स्वतःला शरीर मानतोय म्हणून मी सगळ्यांना शरीर आणि त्या शरीरापासून सुखी होण्याचा प्रयत्न करतो. पण आपण त्यातनं बाहेर येतोय. काय बाहेर येतोय? की वी आर प्रपोजिंग हिअर द ह्युमन बिंग इज द कॉम्बिनेशन ऑफ द टू डिफरंट एंटिटी. वन इज द बॉडी, सेकंड इज द सेल्फ. द नीड्स ऑफ द बॉडी आर डिफरंट, द नीड्स ऑफ द सेल्फ आर द डिफरंट. द नीड्स ऑफ द सेल्फ, थ्रू दॅट वन वी इन्श्योर द हॅपीनेस. द happiness is getting ensured within and it is getting expressed through the body. तर आतापर्यंत आपण जे शिकलो, आतापर्यंत प्रपोजल दिलं इथेच ना, जे काही आपण प्रपोज केलं आहे आतापर्यंत ते सगळं म्हणजे यावर कॉन्सन्ट्रेटेड आहे की सेल्फवर कॉन्सन्ट्रेट करा आणि ऑटोमॅटिक आपण लार्जर ऑर्डरमध्ये चांगलं बनवतो. काही वेळा असा एक विचार येतो की लार्जर ऑर्डरमध्येच जर रिफॉर्म करण्याचा प्रयत्न केला तर बाकी ऑर्डर ऑटोमॅटिक सेट होती. जसं आता सरांनी किंवा तुम्ही एक्झाम्पल दिलं प्लास्टिकचं. प्लास्टिक जर गव्हर्नमेंटनेच बॅन केलं तर सोसायटीमध्येच बॅन जर झालं तर ऑटोमॅटिक बाकीच्या ऑर्डर्समध्ये ते जाणारच नाही. किंवा दारूबंदी, समजा दारू चांगली नाही आहे हेल्थसाठी वगैरे सगळ्यांना कळत आहे, पण तरी पितातच. हा सर, गव्हर्नमेंटने जर बॅन केलं तर ऑटोमॅटिक म्हणजे लार्जर ऑर्डर जर सुधारली तर बाकीच्या खालच्या ऑर्डर ऑटोमॅटिक सुधारतील. हा पण एक विचार आहे. छान. सरांनी 2 केसेस सांगितल्या ना, एक प्लास्टिकचं आणि दुसरं दारूचं. आता एक प्रपोजल मी देतोय
जर दारू पिणाराच नसेल तर तो दारूचे दुकानं किती ठेवले तर काय होणार? बरोबर आहे तुमचं, पण जर म्हणजे- दारू बनवलाच नाहीये तो पिणार कुठून? हा, मग त्याच्यात म्हणजे तेव्हा काय होणार माहित आहे, जर दारू, मग तो दारू बनवणारा पण बनवणार नाही, कारण त्याला माहित आहे. आणि जी लार्जर सिस्टीम आहे ते लार्जर सिस्टीमचे पार्ट कोण कोण आहे? मग तुम्ही म्हणताय ना तो नियम येतील, पण ते नियम केव्हा येतील? तुम्ही आज पहा की गुजरातमध्ये दारूबंदी आहे, सर्वात जास्त तिथे विकल्या जाते. म्हणजे आपल्या इकडे उदाहरण आहे. म्हणून माणसाला तयार करा, माणसाला तयार केलं तर बाकीचं काही तयार आहे. मग तुमच्या समोर लाख ठेवू द्या ना. म्हणजे तुम्ही पिशवी घेऊन जा, तुम्ही तुमची कापडी पिशवीन घ्या, लाख तिथे त्या पन्न्या राहू द्या, तुमचं मतच होणार नाही की ते घ्यायचं प्लास्टिकची पिशवी की नाही. मग एखाद्या वेळेस जर मानवाला कळालं की दारू अपायकारक आहे, ते दारू आली कशी माहित आहे का? कशी आली असेल? दारू थोडी, ते एक मेडिसिन होतं, मेडिसिन घेत 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 मग ते थोडंसं जास्त करत करत मग तिकडे गेले. आणि ते दारू है ना, ते जी मेडिसिन आहे ते त्या अमेरिका साईड तिकडे गरज आहे, कारण त्यांचं टेम्परेचर निगेटिव्हमध्ये आहे आणि त्यांच्या त्या प्रदेशामध्ये तेही गरज आहे. आपल्याकडे ती गरज नाही आहे, आपण ऑलरेडी गरम आहोत है ना. तिथे हे लावून ठेवणं आणि टाय ठेवणं ते गरज आहे. तर इथे ऑलरेडी आपल्याला मस्त ओपन राहते, ऑलरेडी आपण त्या 40 डिग्री 42 वर आहे, आपण ते फॉलो करतोय है ना. तर हे जे तुम्ही म्हणताय ना, तर मला वाटते तिथे पण तुम्ही राहा है ना, आणि ओपन करून पाहूया की कुठे कुठे गरज आहे. जर माणूसच तयार झाला तर तिकडे गरजच नाही. आणि तुम्ही म्हणताय जसं एक एक्झाम्पल आहे दारूबंदीचं, जिथे जिथे जास्त दारूबंदी आहे तिथे तिथे ते जास्त विकलंय. एक वर्धा जिल्हा आपण दारूबंदीचा केला होता. आपल्या विदर्भामध्येच पर्याय आहे ना, वर्धा जिल्हा केला होता. सर्वात जास्त दारू पिणारे तिथे आहे, जास्त कन्झम्पशन तिथे आहे. तर हे जे आहे ना करो से क्या करे, तिकडे जर लक्ष केलं तर आपल्याला कळते हे नाही करायचं. मग आपण आता सिंपल मी परत तेच उदाहरण देतोय की 106 नंबरचं सेमिनार आहे, काय सांगणार? 108, 103, 200, अरे सांगा की 106 आहे. तू सिंपल. म्हणून दारू नाही शरीरासाठी चांगलं समजून सांगा, मग ते राहू द्या की कुठे. आणि तो 1 वर्ष ठेवेल, 2 वर्ष ठेवेल, बंद करेल दुकान. आज घेणाऱ्या म्हणून तो आहे. सर याच्यावर म्हणजे असा एक पर्याय आहे की बऱ्याच ठिकाणी लिहिलेलं असते की ते थांबू नये, पण तिथं बाजूलाच एखादा डस्टबिन ठेवून लिहिलेलं पाहिजे वरती की येथे थुंका. क्या बात. म्हणजे इथे थुंकू नये, म्हणजे त्याला माहित आहे की इथे थुंकावं. तिथे सर्वात जास्त थुंकलेले दिसतात. मग आपल्याला काय करावं लागेल, त्याच्या आस्थावर जावं लागते. मग तिथे ते फोटो लावा, हे लावा की बाबा आता तर नाही थुंकणार. पर्याय द्यावा लागेल की भाई दिस इज द प्लेस वेअर यू कॅन, तुला वाटलं गरज वाटते, मग त्याच्यानंतर सांगू की ये पुरा धरातर मेरा घर आहे, बाबा इकडे तिकडे थुकू नको आता. ठीक आहे, झालं. हाँ कौन? मौर्य. अच्छा, आप है ना बहुत यहाँ से वहाँ, वहाँ से यहाँ जाते हैं. प्लास्टिक पर आ गए तो बताता हूँ थोड़ा सा. ये 2006 में मैं इंजीनियरिंग में गया था. फिर 2007 में एक स्टूडेंट के साथ उनके घर को गया था. BHU में प्रोफेसर थे पहले, इसमें रिटायरमेंट में साइंटिस्ट थे. तो उनके साथ गया बाहर घूमने, तो बोले प्लास्टिक अपने घर से ले गए रीयूज करने के लिए. तो मैंने देखा, फिर उससे स्टूडेंट्स बोला कि पापा ऐसे कर रहे थे, बोला कि आप पोल्यूशन बचाएंगे. मेरे माइंड में आया कि मैं भी करता हूँ. तो 2007 से आज तक मैं अपने जो भी प्लास्टिक एक बार कभी चली गई कोई सामान, वही प्लास्टिक लेकर आ जाता हूँ. अभी भी पैकेट में लिया हूँ रीयूज करने के लिए. बहुत बार हमसे लोग बोले आपके पोल्यूशन कम करने से नहीं होगा. बोले जीरो नहीं होगा लेकिन कुछ तो कम होगा. बढ़िया.
मतलब 19 साल लगभग हो गए 2007 या से कंप्लीट, तो कुछ तो बचा ही होगा। तो इतने फैकल्टी लोग भी हैं और लोग सुन रहे हैं, चाहे तो कर सकते हैं इस तरह से आगे बढ़ के कॉलेज जो भी है, जीरो नहीं होगा लेकिन कुछ तो कम होगा। हाँ, इसलिए तो रूल बना नहीं सकेंगे, हमको मानव बनाना पड़ेगा। उनको पता चला, वो नहीं करेंगे कि नहीं? ठीक आहे, कैसा हो गया? आपण थांबूया इथे आणि 1:50 इथे येऊया. तो नमस्कार.